तर सगळ्यांना नमस्ते. मी अमृता. तुमचं स्वागत आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज होती मस्त अशी वांग्याची भरलेली भाजी, वांग्याची भाजी होती. तर वांगे चिरून ठेवले, तिकडे वाटण्याची माझी तयारी चालू आहे आणि घरचीच वांगे आहेत. त्यानंतर चालली आहे माझी वाटण्याची तयारी. त्यानंतर टमॅटो, इकडे सगळं अद्रक लसूण पेस्ट सगळं काढून घेतलं होतं, मसाले पण टाकून घेतले त्याच्यामध्ये. तर लगेच वांगे फिंगे धुवून घेऊन लगेच भरायची माझी तयारी चालू झाली होती. इकडे कढई ठेवली होती, कढईमध्ये जिरी मोहरी हे सगळं कढीपत्त्याचं फोडणी द्यायचं होतं. तर सगळी पटपट अशी वांगी भरून घेतली मी. तर चाललं होतं माझं. त्यानंतर आपलं जिरी मोहरी हे कढईमध्ये टाकून घेतलं. त्यानंतर कढीपत्ता टाकला होता. हा ताजा कढीपत्ता आहे. इथंच आमच्या शेजारची झाड आहे, तिथून आम्ही जेव्हा लागण तेव्हा तोडून आणतो. तर मस्त असं कढीपत्ता टाकला. त्यानंतर आपल्याला की टमॅटो टाकून घेतलं, 2-3 मिनटं परतून घेतलं, त्याला हलवून घेतलं सगळं मिश्रण. की कढीपत्ता कढायला वेळ लागतो नाही का, तर ते सगळं कढीपत्ता टाकून त्यानंतर लगेच त्यामध्ये वांगी टाकून घेतली. मस्त अशी फ्राय करून घेणार होती वांगी, तेलामध्ये अशी परतून घेणार होती छानशी. मग मस्त स्वाद लागतो त्याचा. त्यानंतर लगेच परतून घेतली वांगी मस्त अशी तेलामध्ये. तुम्ही बघू शकता खूप छान झाली होती, मस्त अशी परतायची चालू होती तेलामध्ये. त्यानंतर लगेच आपलं सगळं सामान होतं ते सगळं कढईनं टाकून घेतलं ताटामधलं आणि थोडंसं वरून पाणी पण टाकून घेतलं होतं, म्हणजे व्यवस्थित ते सगळं लागायसाठी मिश्रण आपलं वांग्यांसाठी. तर 2-3 मिनटं मस्त असं परतून घेतलं, हलवून घेतलं पूर्ण व्यवस्थित, थोडं पाणी टाकून घेतलं परतण्यासाठी. तसं चाललं होतं माझं वाटून, मस्त असं चालू होतं परतायचं काम. त्यानंतर मस्त पाणी टाकून लगे माझी भाकरी चालू झाली. इकडे भाजी पण आपली झाली होती आणि इकडचं लगेच चाललं होतं माझी भाकरी करायच्या. पटपट अशा भाकरी करून घेतल्या. संध्याकाळचा टाईम झाला होता, सगळ्यांना भूक लागली होती जेवण्यासाठी. तर मग अशा पटपट भाकरी टाकून घेतल्या मी सगळ्या भाकरी. तर माझ्या इकडे भाकरी बनवायचं, मुलांना चाललं होतं मस्ती करायचं हॉलमध्ये बसून. इतकं त्रास देत होते सगळ्यांना, मस्ती इकडं पळ तिकडं पळ, इकडे धाव सगळीकडे चाललं होतं हॉलमध्ये. इतकी मस्ती करतात ना गावाकडे आलं का, त्यांची मस्तीच बघून घ्यायला पाहिजे. चालले होतं माझ्या भाकरी अशा मस्ती इकडं, कसं टम्म फुगलं तर खरपूस एकदम. तर चाललं होतं माझ्या भाकरी करायचं. त्यानंतर मुलं चालू तिकडं मस्ती करणं, हे करणं ते करणं, पळापळी करणं घरामध्ये. त्याला एवढंच आहे, हॉल किचन बेडरूम हे सगळं ह्यांना धावपळच करायला लागते दिवसभर, नाही तर बाहेर जातात. तर त्यांना बाहेर जावं म्हणतं बाहेर पण जात नाहीत आणि घरात बसा म्हणतं शांत बसत पण आहेत. हे असं मुलांचं काम आहे. त्यानंतर माझं चाललं होतं भाकरी बनवणं. इथं झाल्या होत्या भाकरीच्या भाकरी. त्या तव्यावर एक भाकर होती आणि एक बनवायची बाकी होती मला अजून एक. तर चाललं होतं. त्यात हे भांडी पडल्यात, ही भांडी पण घासायची आहेत, अजून अशी बरेच कामं असतात. त्यांचं सगळं किचन आवरायला घेतलं, भांडी पिंडी आवरून झाली माझी, भांडी घासून घेतली. त्यानंतर किचन कट्टा घासायला घेतला. तर संध्याकाळचं सगळ्यांचं जेवण झालं आवरून ते, त्यानंतर लगेच किचन कट्टा घासायला घेतला पूर्ण. चाललं होतं माझं किचन कट्टा घासायचं करायचं. होतं माझं किचन साफ करायचं. इथं लगेच आहे ना किचन कट्टा साफ करून घेतला, गॅस घासून घेतला सगळा. तर संध्याकाळचं किचन घासून घेतलं नाही व्यवस्थित झालं ना, सकाळ जरा फ्रेश वाटतं किचन बघायला. नाही तर सकाळचं उठा ते आवरा करा, मग लय कंटाळा येऊन जातो मला. तर त्याच्यामुळं सकाळ रात्रीचंच मी करून घेतलं. त्यानंतर लगेच आहे ना गॅसवरच्या मांड्या घासून घेतल्या, बेसिंग घासून घेतलं सगळं. मग कपडा होता ते पण आहे ना पुसून घेतलं, सगळीकडे व्यवस्थित घाण फिन सगळी काढली होती. आता मुलं सारखी येतात जातात पाणी प्यायला, तर सगळं वळ करून टाकलं असं